नमस्कार, मी राजू चौधरी उरुळी कांचन या भागातून गेली 15 वर्ष इंडसबरोबर असोसिएट आहे, म्हणजे काम करतो आहे. प्रोफेशनली माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं आणि टाटा मोटर्ससारख्या एका नामवंत कंपनीत मी 1996 सालापासून जॉब करत होतो. त्या माध्यमातून माझं एका लेप्रसी ऑर्गनायझेशनवरती पोस्टिंग झालं 96ला आणि त्या 96ला पोस्टिंग झाल्यानंतर माझा जॉब हा थोडासा बदलला. म्हणजे एक इंजिनियर असलेला व्यक्ती एका सोशल ऑर्गनायझेशनबरोबर जेव्हा टच झाला त्यावेळेस ते काम तिथं मला ते करावं लागलं. लेप्रसी लोकांचं रिहॅबिलिटेशन हा विषय माझ्याकडे होता. 2001ला जी व्यक्ती हे लेप्रसी रिहॅबिलिटेशनचं काम बघत होत्या त्या फार मोठ्या व्यक्ती होत्या. त्यांचं नाव डॉक्टर जाल मेहता, जे सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन होते आणि त्यांचं निधन झालं 2001ला. तर ही जी ऑर्गनायझेशन आहे कोण चालवणार हा प्रश्न सर्वांपुढे आला आणि त्यावेळेस मी टाटा मोटर्ससारख्या एका नामवंत कंपनीचा जॉब सोडला आणि या संस्थेचा डायरेक्टर झालो 2001ला. म्हणजे एका प्रोफेशनल वेगळ्या क्षेत्रातलं असताना एका दुसऱ्या सोशल ऑर्गनायझेशनकडे मला जावं लागलं. 2001पासून या 6000 लोकांचं कुष्ठरुग्णांचं मी पुनर्वसन केलं. हे पुनर्वसन करत असताना मला 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि हे जे काम आहे त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलीच ते तर आहेच, पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मी इंडसचं काम यामध्ये करायला चालू केलं 2011 साली इंडसचा पहिला चेकअप घेतला आणि त्या चेकअप करताना बऱ्याच गोष्टी समोर आल्या. एक सोशल काम तर आहेच हे आणि त्याबरोबर एक चांगली बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसुद्धा रन झाली. म्हणजे हे सोशल काम करताना मी तिथं हारतुऱ्यामध्ये अडकलो होतो. अजित सरांसारखा एक देवमाणूस मला भेटला आणि त्यांनी मला ज्यावेळेस या कन्सेप्टमधून बाहेर काढलं की हारतुऱ्याचा विषय आता आहेच, पण त्याच्यामुळे आपलं घर संसार तर चालणार नाही, कारण मुलांची शिक्षण आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला पैशाची सुद्धा गरज लागणारच आहे. ते करताना इंडसचा बिझनेस ज्यावेळेस समोर त्यांनी मांडला, पंकज सरांसारखे महागुरू भेटले. त्यांनी तर मला सांगितलं की सर तुम्ही हा जर बिझनेस केला म्हणजे करायचा असेल तर पॅशननी करा, नाही तर हार्ट ते सोडून द्या. आजच तुम्ही डिसिजन घ्या की सोडा, नका करू. आणि त्या एका गोष्टीमुळे इन्स्पायर झालो. खूप काही मनाने ठाम निश्चय केला की येस आपल्याला करायचं आहे, पण डेलिकेशनने करायचं, पॅशनने करायचं. आणि करत गेलो. मित्रांनो तुम्हाला सांगतो 2011पासून जेव्हा सुरुवात केली तेव्हापासूनची एकही इंटरनॅशनल कॉन्फरन्स मी सोडली नाही. कंटिन्यूस त्याच्यामध्ये अचिव्हमेंट ठेवली. डोमेस्टिक कॉन्फरन्स सगळेच्या सगळे अचिव्हमेंट झाल्यात आणि ह्याला मेन सपोर्ट आहे माझ्या मिसेसचा, जे आज माझ्याबरोबर आहे. तिलासुद्धा मी इंटरनॅशनल कॉन्फरन्सचा फ्लेवर दिला. तिनेसुद्धा 3 मुलं सांभाळते, तिचं बी काम मोठं आहे. ती बी सिव्हिल इंजिनियर आहे स्वतः, पण जॉब सोडला आणि माझ्याबरोबर तिने काम करायला सुरुवात केली. आज व्हिएतनामसारख्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला नेलो. आता डोमेस्टिक कॉन्फरन्स बी बऱ्याच तिने माझ्याबरोबर अचीव केल्यात.